कोणतीच समस्या ही मोठी नसते. आपण आपल्या विचारांनी ती मोठी करतो. खूप काहीतरी झालंय, खूप मोठी समस्या आहे. आता काय होणार? कसं होणार? या विचारानेच आपण एवढे घाबरतो, की आपल्याला मार्गच सापडत नाही. तसं न करता आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला शांत आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, त्यामुळे होतं असं, की अवघड परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपला फोकस, उपाय व मार्ग शोधण्यावर राहतो. निगेटिव्ह विचार केला तर समस्या खूप मोठी वाटते आणि पॉझिटिव्ह विचार केला तर खूप लहान. शेवटी आपण समस्येला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वाचे. त्याचंच एक सुंदर उदाहरण म्हणजे आजकाल प्रत्येकालाच एक खंत वाटते, की लहानपणीचे ते दिवस किती छान होते. तेव्हा पेपर असले की कंटाळा यायचा. मग आता जसजसं वय वाढते तसतसं वाटू लागते, की तेव्हाचे पेपर आत्ता सोडवायला असते तर मी ते किती छान पद्धतीने सोडवले असते. तर मग वाट कसली पाहताय मित्रांनो? इथे फक्त पेपर लिहिण्याची पद्धत बदलली आहे. तेव्हा आपण पुस्तकांतील धड्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरे शोधायचो आणि आता मात्र आयुष्यातील चांगल्या वाईट धड्यांवरील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. चांगल्या व वाईट धड्यांवरील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. मग आपण आपले आयुष्य एवढे का गंभीर करून बसतो? का नाही त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकत? म्हणजे पहा, जी खंत आपल्याला वाटते, जी खंत आपल्याला मनात आहे, तीच खंत आपण आपली ताकद का नाही बनवू शकत? का दररोजच्या आयुष्यात हारतो आपण? जीवन जगताना एखादी समस्या, एखादा प्रसंग आला तर खचतो का आपण? तेव्हा कसं? एखाद्या प्रश्नाचे उत्तर आलं नाही, जमलं नाही, तर आपण शांत राहायचो, स्वतःला वेळ द्यायचो, धडा पुन्हा वाचायचो. धडा कोणता आहे? धड्याचे नाव काय आहे? धड्याचा अर्थबोध काय आहे? त्याचे मुद्दे काय आहे? हे लक्षात घेऊन आपण त्या प्रश्नांची उत्तरे शोधायचो. प्रयत्न करायचो. त्याचप्रमाणे आपले आयुष्य ही एका बोधकथेतील धड्यांप्रमाणे आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करायची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.